ए शिदू, अर्शिद्या, अर्शिद्या. हा भाऊ, आलो आलो आलो. बाबा लगीन होणारी होणारी ग, होणारी 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 ग, माझं लग्न होणारी ग. नुसतं पोरगी बघायला चाललंय आज, लगीन होणार होणार ग मुली, माझे लग्न होणारी. अरे आधी पोरगी तर बघू दे. हा, आंधळी पांगडी लंगडी, आणि तू पोरगी बघायला घरच्याला काम घेऊन जात नाही सर शान्या माणसाला. माझ्याच काम मागं लागतोस. ते काय ना भाऊ, माझ्या घरच्याला माझ्यावर कॉन्फिडन्सच नाही माझं लग्न होईल म्हणून. फक्त तूच आहेस जे माझ्यावर विश्वास करतोस की माझं लग्न होईल. हा, मी चोरलो जागा मी तुला. हा बरं भाऊ, मी कसा दिसायलोय? अरे भिकाऱ्या, काय घातलं ते? काय झालं रे भाऊ? अरे काय तू ती पॅन्ट नुसते भोक पडेत तिला. हा, भिकाऱ्यानं दिसायला लागली की ती पॅन्ट एक नंबर छपरी दिसायलाच बघ. अरे भाऊ, आजकाल पुरीला हेच आवडतंय की. अरे नुसतं पोरी लावून काय करायचंय? या घरच्याला आवडलं पाहिजे ना. हा, त्या पॅन्टीला भोका बघून ते म्हणते ह्याच्याकडे पॅन्ट शिवायला पैसे नाहीत, या पोरीला काय खुश ठेवून. हा, भिकारी दिसायला एक नंबरचा. जा पॅन्ट बदलून. मला वाटलं चांगली हेच. बरं आलो, पॅन्ट बदलून आलो मी. पण आधी तू कपडे बदल. मी का कपडे बदलू? मला जाते का पोरगी बघायला? चांगले कपडे माझे. अरे मग तेच तर प्रॉब्लेम आहे ना, कपडेच चांगले घातलेस ना तू. काय एक तर हँडसम आणि कपडे घातलेस एवढे भारी, नवर देवच वाटायलास तू. आणि त्या पोरीने तुलाच पसंत केलं म्हणजे मी काय करायचं? अरे तसं काय होत नसते. पोरगी कानान जेवण करते का? हा, पण पॅन्ट बदलून चल लवकर. पण भिकाराने पॅन्ट घातलीस. अरे जाय लवकर बघ, नाही दुसऱ्या एखाद्या पोरगी येतं जायचं तुला घेऊन. भाऊ आता कसं दिसायले? अरे तुझ्याकडे काय असलेच कपडे का सगळे? हा, तू पॅन्ट फाडतोस कशाला रे? ह्याच्यापेक्षा ती बरी होती पॅन्ट. फाडतोस का म्हणतो पॅन्टी? भाऊ मग माझ्याकडे असलेच कपडे आहेत, मग काय करायचं रे? चल आता काय. अरे पण हे आरुष बी येणार आहे ना. बरं झालं ते तरी सुचलं. तिसऱ्या माणूस सोबत घ्यायचं, नाही तर थांबशा मला आपण दोघं जातो. हा, अनाथ असल्यावानी. कधी येणार आहे तो? आता येतो म्हणला होता ह्या टायमाला. ते काय माहित कधी येते. ते आला. यार चल की बाबा लवकर, का तुला यासाठी वेगळं मुहूर्त काढायचंय? अरे आलो आलो आलो. चल चल आला, चल चल बस. बरं थांबा, थांबा, सांगायचं राहिले. तुला तर माहित आहे नवरदेवाला लाल कलरचा प्रॉब्लेम आहे. जसं त्याला लाल कलर दिसला की एक तो सगळं विसरून जातोय, नाही तर ह्याला दिसणं बंद होतंय, नाहीतर हे याडेवानी करतोय. तुझं एकच काम आहे, नवरीच्या घरी ह्याला लाल कलर दिसता कामा नाही. जरी ह्याला लाल कलर दिसला तर लगेच तो हटवायचा. दादा, ही माझी जिम्मेदारी राहिली. ह्याला लाल कलर दिसू देत नाही. हा शाबास. आणि तुला बी ह्यानं लाल कलर दिसला ना तर स्वतः डोळे झाक जाईन बाबा. हा, नाही तर असा करतोस, लाल कलर दिसला ना असं काही बी करतोस. हा, त्या पोरी देखत करशील तर ते हानते ना आपल्याला. चला लवकर. माग बस, माग लगेच चालवायला गाडी. रस्त्याने काय लाल कलरचा बोर्ड बिर्ड दिसला ना तर तिथं पोरीच्या घरी जाण्याच्या ऐवजी ऍम्ब्युलन्स बघावं लागला. लेस कॉन्फिडन्स ने गाडी चालवायला लागला. काय पोपटला जायला का पोरगी बघायला? अरे चल बाबा, रावली टाइमपास करू नको. त्याला आल्यास बघू. चल बस बस. एक तर येतं कुणी येईना तुझ्याकडे पोरगी चालून लगेच नादी लागायला लागला उगाच. बसला का? हो. लाल कलर दिसला डोळे झाक, नाही तर मागे पडशील मरशील बिशील. नाही नाही नाही. हो. 4 वर्षापासून मुली बघत असलेल्या शिद्याला ही मुलगी तरी होकार देईल का? आणि लाल कलर पासून शिद्याला विक्या आणि आरुष कसे वाचवतील? जाणून घेण्यासाठी आणि पोट धरून हसण्यासाठी नक्की उद्याचा भाग पहा. नकट्याच्या लग्नाला 17 विघ्न.